हॅलो फ्रेंड्स, जर तुम्हाला पुण्यावरून अक्कलकोटला जायचं असेल तर ही शताब्दी ट्रेन आहे. ती एकदम चांगली आहे. सकाळी 6 वाजता निघते. एक्सप्रेस आहे आणि शिवाय 825 रुपये तिकीट आहे. एकदम व्यवस्थित आणि चांगली सोय आहे. याच्यामध्ये नाश्तापासून सगळं काही भेटते आणि तुम्ही 9 वाजता सोलापूरला पोचाल. आता इथून आणि 1 तास लागेल तुम्हाला इथून अक्कलकोटला जायला. तर तुम्ही पाहू शकता ट्रेन, शताब्दी ट्रेन आहे. आता मी सोलापूरला आहे. माझे भाऊ आणि मी आता सोलापूरहून अक्कलकोटला चाललेलो आहे. अर्धा ते 1 तास लागेल आम्हाला पोहोचायला. टॅक्सी पण मिळतात, ऑटो पण मिळतात. आता आम्ही चाललेलो आहे सोलापूरहून अक्कलकोटला. अर्धा 1 तास लागेल. श्री स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर आलं आहे. अक्कलकोटला आलो फायनली. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जेव्हा तुम्हाला आयुष्यात हारल्यासारखे वाटेल तेव्हा एकच ठिकाणी येते, म्हणजे अक्कलकोट. श्री स्वामी समर्थ. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी. स्वामी समर्थांचं आमचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही सोलापूरला चाललेलो आहे. 2:30 वाजताची आमची ट्रेन आहे. श्री स्वामी समर्थ. मी आत्ता पोचलेलो आहे पुण्याच्या रेल्वे स्टेशनवर. तुम्ही बघू शकता इंद्रायणी एक्सप्रेसने आलेलो आहे. तर इंद्रायणी एक्सप्रेस बरोबर 6 वाजता आलेली आहे इथे. तर म्हणजे बरोबर 12 तास लागते. सकाळी आम्ही 6ला निघालेलो होतो शताब्दीने. तर शताब्दी बरोबर 9ला पोचली सकाळी तिथे. तर शताब्दीला 825 रुपये आणि इंद्रायणीला 130 रुपये लागतात. तर बरोबर 12 तासामध्ये अक्कलकोटचा प्रवास पूर्ण होऊ शकतो. तर तुम्हाला कधी जायचं असेल तर 955 रुपयामध्ये तुम्ही जाऊ शकता आणि स्वामींकडे जाऊन आपल्या मनात इच्छा मागू शकतात आणि नक्की त्या पूर्ण होईल. श्री स्वामी समर्थ. चलो बाय.